रामकृष्ण हरी, जय जय राम कृष्ण 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 हरी. हरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटेवरी ठेवूनिया, करकटेवरी ठेवूनिया, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, मकर कुंडले तळपती श्रवणी, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, कंठी कौस्तुभमणी विराजित, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान, तुळसी हार गळा कासे पितांबर, तुळसी हार गळा कासे पितांबर. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, 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 पाहिन श्रीमुख आवडिले, पाहिन श्रीमुख आवडिले, तुळशी हार गळा कासे पितांबर, तुळशी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हेची ध्यान, आवडे निरंतर हेची ध्यान,
तुळशी हरगळा कासे पितांबर ओ तुळशी हरगळा कासे पितांबर तुळशी हरगळा कासे पितांबर ओ तुळशी हरगळा कासे पितांबर. रामकृष्ण हरी. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. रामकृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. सुख झाले हो साजनी. सुख झाले हो साजनी. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. तो हा माधव बरवा. तो हा माधव बरवा. बहुता सुकृताची जोडी मननी विठ्ठली आवडी. मननी विठ्ठली आवडी. मननी विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. तो हा माधव बरवा. तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. बाप रखुमा देवीवर. बाप रखुमा देवीवर. तो हा विठ्ठल बरवा. तो हा माधव बरवा. तो हा माधव बरवा. तो हा माधव बरवा. जय जय राम कृष्ण हरी. 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 जय जय राम. जय जय राम. आलिंगन घडे. आलिंगन घडे. मोक्ष सायुज्यता जोडे. मोक्ष सायुज्यता जोडे. मोक्ष सायुज्यता जोडे. मोक्ष सायुज्यता जोडे. ऐसा संतांचा महिमा. ऐसा संतांचा महिमा. झाली बोलायाची सीमा. झाली बोलायाची सीमा. झाली बोलायाची सीमा. झाली बोलायाची सीमा. तीर्थे पर्व काळ. तीर्थे पर्व काळ. अवघी पाया पे सकळ. अवघी पाया पे सकळ. ऐसा संतांचा महिमा. ऐसा संतांचा महिमा. झाली बोलायाची सीमा. झाली बोलायाची सीमा. झाली बोलायाची सीमा. झाली बोलायाची सीमा. तुका म्हणे देवा. तुका म्हणे देवा. त्यांची केली पावे सेवा. त्यांची केली पावे सेवा. त्यांची केली पावे सेवा. त्यांची केली पावे सेवा. ऐसा संतांचा महिमा. ऐसा संतांचा महिमा. झाली बोलायाची सीमा. झाली बोलायाची सीमा. झाली बोलायाची
बोलायाची सीमा झाली झाली बोलायाची बोलायाची सीमा. सीमा. विठोबा रखुमाई, रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई. माऊली चाल घे. चाल दुसरं कोणी घेतय का? आलिंगन घडे, आलिंगन घडे, आलिंगन घडे, आलिंगन घडे. मोक्ष सायुज्यता जोडे, मोक्ष सायुज्यता जोडे, मोक्ष सायुज्यता जोडे, मोक्ष सायुज्यता जोडे. झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा. ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा. महिमा झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा. रामकृष्ण हरी. विठ्ठल विठ्ठल. विठ्ठल 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 विठ्ठल. बोला पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री योग सद्गुरु जोग महाराज की जय. सब संतन की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. माझा आवाज येतोय सर्वांना? हो येतोय. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. महिमा झाली बोलायाची सीमा. तीर्थे पर्व काळ अवघी पाया पे सकळ. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. महायोग पीठे तटे भीमरथ्या. वरम पुंडलिकाय दातो मुनींद्रे. समागत्य तिष्ठन् समानंद कंदम्. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचे या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी सद्गुरु दास तुका.
दयांचे केले स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री सद्गुरूंचे नमस्कारुनी आता. हो का? ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुके ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसी याचा पदर धरा जेने देव येईल घरा ऐसे पदराचे धनी संत साधू ऋषी मुनी. आज प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु देहू निवासी श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणातला संत पर प्रकरणातील अभंग सेवेसाठी घेतलेला आहे, जो संतांचा महिमा सांगणारा आहे. की तुकाराम महाराज प्रत्येक प्रकरणामधलं जर पाहिलं ना तर संत हा जास्त आवडीचा जिव्हाळ्याचा प्रकरण वाटतं प्रत्येकाच, कारण सगळ्यांची जीवनाची दिशा बदलणारा संतपर प्रकरण आहे. की आज रघुनाथ फाउंडेशनच्या ज्या काही ज्योतिताई आहेत त्यांनी आज सेवेची संधी माझं पामराशी काय थर पण पायची वाहन पायच बरी. ज्योती महाराजांची कृपा झाली आणि त्यांनी सेवेची संधी मला प्राप्त करून दिली, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. आणि कीर्तन सेवा करत असताना जे काही कीर्तनाला साथ देणार आहेत त्या गायनाचार्यांचे धन्यवाद. आणि इतर सर्व साधक जे काही श्रवण भक्ती करणार आहेत ते जसं म्हटलं जातं की वक्ता नव्हे श्रोते विन, वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते विन. वक्त्याकडे खूप काही असलं बोलणार पण ऐकणारा सुद्धा गरजेचं आहे. जसं म्हटलं जातं की 4 ह्याच्यामध्ये अर्थ अर्थार्थे जिज्ञासू ज्ञानी, ह्याच्यामध्ये जिज्ञासू आणि ऐकणारे सुद्धा पाहिजे. की मला अजून प्राप्त करायचंय, अजून मला खूप काही प्राप्त करायचं, ही जी भूक असते ना ती श्रवण भक्तीमध्ये जागृत करत असतो. असो संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग संतपर प्रकरणातील आहे की जे संतांचा महिमा सांगत आहेत. की दिवस रात्र जरी आपण बोलत राहिलो या विषयावर तरी सुद्धा तो संपणार नाही. पहिल्या चरणामध्ये माऊली तुकाराम महाराज जगद्गुरु सांगतात की आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. की संतांना आलिंगन घडलं, त्यांच्या सहवासामध्ये गेलं तर आपल्याला मोक्ष सायुज्यता प्राप्त होते. दुसऱ्या चरणामध्ये सांगतात की संतांचा महिमा असा अगाध आहे की तो खूप काही लाभदायक ठरतो प्रत्येकाला. जाता जाता सहज अवस्थेमध्ये जरी ते श्रवण झालं तरी सुद्धा त्याच्यातून खूप काही बोध मिळतो, जगण्याची दिशा बदलते. ऐसा संतांचा महिमा. त्यांच्या चरणावर सर्व तीर्थांचं पवित्रता आहे. पर्वकाळ सर्व तिथे आहेत की कारण ते सतत नामस्मरणामध्ये असतात, भक्तीमध्ये असतात. त्यामुळे सर्व तीर्थे आणि पर्वकाळ त्यांच्या चरणाजवळ आहे. ते जिथे जिथे जातील तिथे तिथे वैकुंठाचं सुख प्राप्त होणार आहे. म्हणून तर काय म्हणतो आपण, ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडणी संत सदनी राहिला. जिथे जिथे संतांचं वास्तव कारणी देव वेडावला, या सुखा कारणी देव वेडावला, वैकुंठ सोडूनी संत सदनी राहिला, देव संत सदनी राहिला. रामकृष्ण हरी. सुंदर. ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडून संत सदनी राहिला. संत सदनी राहिला म्हणजे त्यांच्या सेवेमध्ये राहिला. की ज्यांनी त्याची श्रद्धेने भावाने त्याचं नामस्मरण केलं, भक्ती केली, त्यांच्या त्या संतांच्या सेवेला तो राहिला तिथे. की त्यांना सुद्धा माहित नव्हतं की साक्षात परमेश्वर आपल्या सेवेमध्ये आहे. ते सहज अवस्थेमध्ये त्याला आपला चाकर समजून, त्याला आपला सहकारी समजून त्याच्याकडून सेवा घेत होते. आणि नंतर काही कालानंतर ज्यावेळेला लक्षात येत होतं की अरे देवच साक्षात आपल्या सेवेमध्ये आहे, त्यावेळेला ते अश्रूद्वारे वाट मोकळी करायचे. आणि माझ्यासाठी परमेश्वराने काय काय केलं त्याच्या अभंग रूपाने बऱ्याच संतांनी आपल्या साहित्यांमध्ये ग्रंथ रूपाने अभंगवाणीमध्ये त्यांनी लिहून ठेवलेलं आहे की पुढच्यांसाठी सेवाधर्मी पुण्य आहे. सांगे सखा श्री हरी देवांचाही देव करीतो भक्तांची चाकरी.
की त्या भक्तांच्या चाकरीमध्ये तो थोरपणा धन्यता मानायचं, की मला माझ्या संतांनी काय दिलेलं आहे. जसं म्हटलं जातं की देव भावाचा भुकेला त्याची दुष्काळ दयाला. मग तो दुष्काळ कुठे पूर्ण व्हायचा, की संतांच्या घरी, संतांच्या सहवासामध्ये. प्रमाण मग कोणाला अशा द्यायचे असतील तर देऊ संतांना शकता बरं का. कीर्तन चालू आहे, कोणाला प्रमाणामध्ये द्यायचे असतील तर देऊ शकता माईक ऑन करून. फक्त म्हणजे आपलं प्रवचन नाही, आज कीर्तन चालू आहे, मध्ये मध्ये प्रमाण देऊ शकता. हो, माऊली बोलण्यात ते बरोबर आहे. गायनाची जास्त मध्ये आधी प्रमाणे घ्या. चालेल चालेल, त्यावेळेला परिपूर्ण कीर्तन होईल. विठ्ठल 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 विठ्ठल. जसं म्हटलं जातं की पाण्यामध्ये मासा झोप घेई कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. त्याप्रमाणे पाण्यामध्ये मासा निद्रा घेतो कसा. पाण्यामध्ये मासा निद्रा घेतो कसा, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे, तेव्हा कळे. पाण्यामध्ये मासा निद्रा घेतो कसा. पाण्यामध्ये मासा निद्रा घेतो कसा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सुंदर. पाण्यामध्ये मासा झोप घेई कैसा, जावे त्याच्या वंश तेव्हा कळे. त्याप्रमाणे संत तेची देव, देव तेची संत, नाही भेदाभेद येथे काही. मग संत ओळखायचा असेल तर आधी संत होणं गरजेचं आहे, हे की नाही. त्या व्यक्तीला संतत्व प्राप्त होणं गरजेचं आहे. संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर संत लगेचच करतात, आपण सारखी करीत तात्काळ नाही, काळ वेळ तया लागे. म्हणजे बिलकुल त्यांच्या सारखंच संतच करून टाकतात. जसं आपण ऐकतो की परीस लोखंडाला परीस सोनं करतं, परंतु परीस नाही करत. परंतु संतांच्या सहवासामध्ये गेल्यानंतर आपण पाहतो की संतांना सद्गुरु रूपामध्ये शरण गेल्यानंतर ते सुद्धा संतच झालेले आहेत. संत व्हायचं असेल, संतांची ओळख करून घ्यायची असेल तर त्या व्यक्ती सुद्धा संतच होणे गरजेचं आहे. त्याप्रमाणे सांगण्याचा भाव काय आहे, इथे पहिल्या चरणामध्ये सांगतायत की आलिंगन घडे मोक्ष सायुज्याचा जोडे. की संत झाल्यानंतरच तुकाराम महाराजांना संतांचा महिमा कळलेला आहे. संतांचा महिमामध्ये काय आहे, श्रेष्ठत्व काय आहे त्यांच्यामध्ये, की सहज आलिंगन घडलं तर लगेचच मोक्ष सायुज्यता होते का. आज जर आपण जीवनामध्ये पाहतो की नवरा बायको एकमेकीला आलिंगन देतात, मुलगा आईला आलिंगन देतो किंवा वडील मुलाला आलिंगन देतात. आपण मैत्रिणी भेटलो, खूप प्रेमाने भेटलो तर आपण एकमेकाला आलिंगन देतो. म्हणजे आपल्याला मोक्ष सायुज्यता प्राप्त होते का? नाही. परंतु संतांच्या मध्येच असं थोरपण आहे, श्रेष्ठत्व आहे की तिथे मोक्ष सायुज्यता प्राप्त होते. आज जर पाहिलं आपण तर एका अभंगामध्ये, हरिपाठातील पहिल्याच अभंगामध्ये माऊली सांगते की देवाची द्वारे उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी येले. त्याच्यामध्ये सुद्धा सांगतात की 4 मुक्ती तुम्हाला प्राप्त करायच्या असेल तर तुम्ही देवाच्या द्वारामध्ये क्षणभर उभं राहा. मग क्षणभर उभं राहिल्यानंतर ते प्राप्त होतंय का? आता जर तुलना केली तर आज पाहिलं तर आपण प्रत्येक तीर्थक्षेत्रामध्ये अनंत दुकानं आहेत, ठीक आहे नाही, स्टॉल लावलेले असतात बाहेर. ते दिवस रात्र दुकानात असणारे ते देवाच्या दारातच असतात. भिकारी भीक मागणारे असतात, ते पण तिथे भरपूर उपस्थित असतात पात्र घेऊन, भिक्षा पात्र घेऊन. मग त्यांना मोक्ष सायुज्यता प्राप्त झाली आहे का? नाही. पण संतांना शरण गेल्यानंतर त्यांच्याकडून जो ब्रह्मज्ञानाचा साक्षात्कार घेतल्यानंतर जी भक्ती होत जाते, जे त्या महात्म्या त्या व्यक्तीकडून जे कर्म होत जातं भक्तीचं, तर ते मोक्ष सायुज्यतेपर्यंत ते पोहोचवतं.
आज जर पाहिलं तर चार मुक्तीमध्ये समीपता, सलोकता, स्वरूपता, सायुज्यता ह्या चार मुक्ती सांगितल्या जातात. त्याच्यामध्ये समीपता म्हणजे त्या लोकांच्या देवाच्या लोकांच्या सहवासामध्ये राहणं. सलोकता म्हणजे त्या लोकांच्या बरोबर राहणं. समीपता म्हणजे जवळीक करणं त्यांच्याशी. स्वरूपता म्हणजे त्या देव रूपाला प्राप्त होणं. आणि स्वरूपता हे सायुज्यता म्हणजे त्याच्यातच लीन होणं. त्याप्रमाणे तुकाराम महाराज म्हणतात की देव पाहाय असे गेलो तेथे देवाची होऊन या गेलो. देव म्हणजे माझा त्याच्यामध्ये माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा, देव पहा वया गेलो, माझा मीच देव झालो, देव माझा माझा माझा, देव माझा माझा माझा, देव माझा माझा मी देवाचा. रामकृष्ण हरी. सुंदर. देव माझा माझा मी देवाचा. ते एकदा बोलले का हो देव माझा? नाही, ते किती वेळा बोलले? 3 वेळा. देव माझा माझा माझा. ज्यावेळेला एखादा बाल हट्ट होतात ना त्यावेळेला तो काय म्हणतो? माझंय माझंय माझंय. तर एकदा माझा म्हणून राहत नाही. त्याप्रमाणे तुकाराम महाराज पण इथे सांगतात की देव माझा माझा माझा, का तर माझा हक्काचा देव आहे. तो पण कधी भेटला? 15 दिवसा माझी झाला साक्षात्कार, विठू भेटला मज निर्गुण निरंकार. त्यांनी जाणून दिलं की त्यांना त्यावेळेला ते वैयक्तिक जीवनामध्ये भरपूर आघात झाल्यानंतर 15 दिवसासाठी ते काय केलं? रामचंद्र डोंगरावर का भंडारा डोंगरावर ते जाऊन बसले एका घरीमध्ये आणि तिथे त्यांना जे दर्शन द्यायला आले. एकदा वाघाच्या रूपामध्ये आला, एकदा नागाच्या रूपामध्ये आला. परंतु तुकाराम महाराजांचा हट्ट होता की तुझं जे खरं रूप आहे ना ते मला दाखव. तू रचनाकार आहे, तू कसा आहेस, प्रत्येक गोष्ट तू प्रत्येक चक्र चालवणारा तू आहेस, ऋतुचक्र चालवणारा आहेस, पूर आणणारा आहे, दुष्काळ आणणारा आहे, त्या जन्म मरणाच्या ह्याच्यात सगळ्यांना भरडणारा पण तूच आहे, सगळी लीला तुझी आहे. तर तुझं प्रत्यक्ष साक्षात दर्शन मला करायचंय ना, तर तू आहेस तसाच मला भेटायला ये. त्यावेळेला त्यांना भेटल्यानंतर त्यांनी सगळ्या जगाला सांगायला सुरुवात केली की 15 दिवस माझी झाला साक्षात्कार, विठू भेटला मज निराकार. मग हा देव घ्या फुका न लगे रक्कम मोल काही, ते सगळ्यांना देव वाटायला लागले. परंतु समाज काय म्हणे, ज्यांना ज्यांना पाहिजे होतं त्यांनी त्यांचं शिष्यत्व पत्करलं आणि तो देव खरा निर्गुण निरंकार कसा आहे तो प्राप्त करून घेतला. आणि तो प्राप्त कधी होतो? ज्या वेळेला सद्गुरू श्री शरण जाय त्यावेळेला. म्हणून म्हटलं जातं काय की आधी गुरुश्री वंदावे मग साधन साधावे, आधी गुरुश्री वंदावे मग साधन साधावे सांगितलं. तरी सुद्धा देव काय, लोक काय म्हणायचे की देव न लगे साठवण्याचे रुतले जागे. आम्हाला देव नाही लागत हो, आमचं आहे, सगळी जागा संपली आमची साठवायची. मग फुकट मिळतं तरी सुद्धा घेतलं नाही. पण त्यावेळेला त्यांनी आपल्या अभंगाच्या मार्फत प्रत्येक समाज जागृती करत असताना, जनजागृती करत असताना, प्रत्येक ह्याच्यामध्ये अभंगाची रचना करत असताना की अभंग म्हणजे ज्याचा कधीही भंग होणार नाही असा अभंग आहे. की जर संतांच्या सहवासामध्ये राहण्यासाठी देव सुद्धा वाट पाहत असतो की कधी मला हा बोलवतोय. आज सगळे देव पाहिले तर काय, बहुतेक जण उभेच आहेत. आज विटेवर कटेवर हात ठेवून उभा असलेला सुद्धा परमात्मा काय करतो? भक्तांच्या हाकेसाठी वाट पाहत असतो की मला ते कधी आवाज देतील, मी उठून उभा राहून मी चालेपर्यंत वेळ जाईल म्हणून मी सतत त्यांच्या सेवेसाठी विटेवर उभा राहिलेला. आपण बघतो की नाही, महिला एखादं काम झालं की कमरेवर हात ठेवतो. नकळत ती अवस्था होते की क्रिया होते नकळत की आता हे काम झालं, आता दुसरं करायचं. म्हणजे सांगण्याचा भाव काय आहे की भक्तांच्या
कधी हा काल येण्याची वाट पाहत तो उभा आहे ना, तर तो तसाच उभा आहे. उभे पंढरीचे विटेवरी हो, उभे पंढरीचे विटेवरी हो, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, उभे पंढरीचे विटेवरी हो, उभे पंढरीचे विटेवरी हो, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, डोळियाच्या धणी पाहताना पुरे, डोळियाच्या धणी पाहताना पुरे, तया लागी झुरे मन माझे, तया लागी झुरे मन माझे, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, सावळे रूपडे चोरटे चित्ताचे. सगळ्यांना रामकृष्ण. रामकृष्ण हरी माऊली. अप्रतिम प्रमाण दिलं. सावळे रूपडे चोरटे चित्ताचे, की प्रत्येकाचं चित्त हरून घेतो तो. हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले. प्रत्येकाचं जो जो त्याच्या रूपाला पाहिलं त्यांनी एकदम मोहिनी घातले. की जसं म्हटलं जातं की लाली मेरे लाल की नित देखू लालन लाल, लाली मेरे लाल की नित देखू लालन लाल, लाली देखन में गई हो गई लालन लाल. की तुझ्या भक्तीच्या लालीच्या रंगाची महिमा ऐकून मी तुझ्या दर्शनासाठी आले, ते पाहण्यासाठी आले, परंतु त्या भक्तीमध्ये मीच लालन लाल झाले. ही भक्तीची महिमा ऐकलं तर सुद्धा आपल्याला तो आकर्षित करून घेतो. आपण संतांची महिमा, संतांच्या वैयक्तिक जीवनामधलं आत्मचरित्र, त्यांचे अनुभव ऐकल्यानंतरच आपण त्यांच्याकडे आकर्षित होतो आणि त्यांच्यासारखं आपल्याकडून भक्ती व्हावं म्हणून आपण काय करतो, त्यांच्या मार्गाने चालतो. जसं म्हणलं जातं की ज्ञानेश्वरीमध्ये आहे बघा दुसऱ्या अध्यायामध्ये की एथ वडील जे जे करती तया नाम धर्म मनती. म्हणजे आधीच्या महापुरुषांनी ज्या मार्गाने वाटचाल केली, भक्ती मार्गाने वाटचाल केली, त्याप्रमाणे आता आपण आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये त्यांच्या ग्रंथरूपी आशीर्वादाने त्यांच्या मार्गाने वाटचाल करतो. आपल्याला वाटतं देव जर शोधायचं तर काय म्हणतो, कुठे गेले आधी दयानी संत, मार्गदारी गेले आधी दयानिधी संत, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही, तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे घाई. जय गुरुदेव. सुंदर. तेनेची पंथा चालू जाताना पडे कोठे काही. की त्यांच्या मार्गावरून चालत गेल्यानंतरच आपल्याला खऱ्या परमेश्वराची प्राप्ती होते. त्याप्रमाणे एका प्रसंगामध्ये अर्जुनाने विचारलं की देवा तुला जर तुझं अस्तित्व कुठे कुठे आहे, त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं की आज आपण पाहतो की कोणी सूर्याची पण पूजा करतं, चंद्र ताऱ्यांची पूजा करतो. प्रत्येक ठिकाणी जे जे आपापल्या परीने प्रत्येक देवाची पूजा करतात. परंतु श्रीकृष्णाने काय सांगितलं, तो मी वैकुंठी नसे, पानुबिंबही न दिसे, वरी योगी यांच्या मानसे उमरडणी जाय. भगवंत म्हणतात मी वैकुंठात नाही, सूर्यामध्ये नाही किंवा योग्यांच्या हृदयातही नाही. मग परमेश्वराचं वास्तव्य कुठे असेल तर ते सांगता, परी तया पासी पांडवा मी हरपला गिवसवा, जेथ नाम घोष बरवा करते माझे. जेथे नामाचा जय जयकार माझा चाललेला असेल ना, मी तिथे आवर्जून उपस्थित असतो. मला वैकुंठात शोधू नका. मी सूर्याच्या तेजामध्ये सुद्धा नाही. मी योगी यांच्या
त्या योगामध्ये सुद्धा नाही तर मी कुठे आहे, जिथे माझा नामघोष सतत सतत चाललेला असतो ना, तिथे मी तिथे उपस्थित असतो. आपण म्हणतो ना, तुकाराम महाराज म्हणजे प्रत्येक संतांचा जर अनुभव आपण ऐकले पिक्चरद्वारे किंवा त्यांच्या आत्मचरित्राद्वारे जर पाहिलं, तर त्यांच्या ते ते आपण म्हणतो की नाही, प्रत्येक ह्याच्यामध्ये ते उपस्थित असायचं. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, जनी म्हणे अहो देवा जनी म्हणे ज्ञानदेवा. ठीक आहे नाही, म्हणजे सांगण्याचा भाव काय आहे की ज्या वेळेला ते रंगरूप पाहत असायचे ना, त्या वेळेला तर तिथे उपस्थित असायचं. आज आपण सुद्धा जर अनुभव घेतला वैयक्तिक जीवनामध्ये, जो जास्त डीप मध्ये ह्याच्यामध्ये जातो ना खोलापर्यंत, त्याला अनुभव येतात. प्रत्येकाच्या पाठीशी अनुभव आहेत, म्हणूनच आपण वर्षानुवर्षे भक्तिरंगामध्ये कुठेही श्रवण भक्ती मिळू दे, कर्माने भक्ती मिळू दे, आपण करत राहतो. का तर परमेश्वराला खुश करण्यासाठी केवळ नरजन्माची प्राप्ती आहे. जसं म्हटलं जातं की एक एक योनी कोटी कोटी फेरा तेव्हा लागे वारा मानवाचा. मग या एवढ्या मोठ्या चक्रातून जर मानव जन्म प्राप्त झालेला आहे आणि याचं महत्त्व आपल्याला कळलेलं आहे, तर ह्या जन्माची सार्थकता कुठे आहे? सायुज्यता मुक्तीमध्ये आहे. आणि ते कुठे घडतं? अभंगाचं पहिले चरण. चरण कोण घेते? मंगलमावशी घेत आहे का चरण? मी घेऊ. आलिंगन घडे आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता जोडे. ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा झाली बोलायाची सीमा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे ऐसा संतांचा महिमा झाली बोलायाची सीमा. आज आलिंगन या शब्दाचा आपण अर्थ घेतला तर काय होतं? गळा भेट वगैरे, हे की नाही, म्हणजे आपल्या आपल्या परीने जर पाहिलं तर. परंतु तशी सायुज्यता मुक्ती प्राप्त होणार आहे का? कारण कसं होतं की संतांना सांगायचं असतं, एक आपल्या बुद्धीने आपण त्याचा समज घेत असतो, अर्थ समजून घेत असतो आणि त्याप्रमाणे वागत असतो. की याच्यामध्ये जर पाहिलं तर आहे ना, की संत आज ग्रंथ रूपाने आपल्या बरोबर आहेत. संतांच्या वचनाचा आधार कुठे आहे? ग्रंथांमध्ये आहे. जसं जसं आपण म्हणतो की एखाद्याला वाचायला जरी येत नसलं, त्याने सहज ज्ञानेश्वरीवर बोट फिरवलं तरी सुद्धा त्याला वाचलेला येते, असा अनुभव त्याला प्रत्यक्ष होतो. आणि आपण जर वाचत गेलो तर एक वेळ असं वाटतं की माऊली त्या ग्रंथ रूपाने स्वतः प्रकट होऊन आपल्या बरोबर पाठीवर हात फिरून, आपल्या मस्तकावर हात ठेवून आपल्याला त्यातले अर्थ समजावून सांगते. अंगावर शहारे येत आहे, तिकडे बोलते पण, की त्या अनुभवाची भक्ती राहते. त्याच्यामध्ये अनुभव राहतो की अरे माऊली खरंच ह्याच्या बरोबर आपल्या बरोबर आहे. गाथा वाचायला घ्या, तुकाराम महाराजांची गाथा वाचताना सुद्धा प्रत्येक अभंगाचा अर्थ उलगडून सांगत असताना आज जर पाहिलं की प्रत्येक वेळेला जो अभंग आपण घेतो ना, सेवेसाठी, प्रवचन सेवेसाठी असू दे, कीर्तन सेवेसाठी असू दे, प्रत्येक अभंग आपल्याशी बोलतो आणि सांगतो की माझा शृंगार हा आहे, माझा शृंगार असा आहे. की तुकाराम महाराजांची काय काय होते भावना थोडीफार, सर्व नाही पोहोचू शकत आपल्यापर्यंत, कारण एवढी अजून आपली पात्रता नाहीये म्हणे, परंतु थोडीफार तरी आपण आतून अंतरेची तळमळ जर प्रकट झाली तर त्यावेळेला ते लक्षात येतं की तुकाराम महाराजांनी ज्या वेळेला तो अभंग रचला असेल, प्रकट झाला असेल त्यांच्या अंतकरणातून, वाणीतून, त्यावेळेला त्यांची अवस्था काय असेल किंवा मानसिकता काय असेल, समाज प्रबोधनाची तळमळ किती असेल, हे की नाही. जसं म्हटलं जातं की ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो. आता उद्ध
श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. हा इतरांचा लेखा कोण करी, इतरांचा लेखा कोण करी, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा. रामकृष्ण हरी. सुंदर. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी. ज्याच्या ज्याच्या जीवनामध्ये सद्गुरु कृपा झाली आहे ना, त्याने तो अनुभव घेतला की सद्गुरु सारिखा असता पाठी राखा. असं म्हटलं जातं की ज्याचा सद्गुरु मनगट त्याचं कोण धरेल मनगट. की कुठल्याही प्रसंगामध्ये असू देत, केवळ भौतिक गोष्टीचेच नाही, आत्मिक सुखाने सुद्धा तो जोडी मालोमाल करतो, की साक्षात परब्रह्माची ओळख करून देतो. आणि जरी स्थळी काष्ठी पाशाने ऐकलेला आहे तो निर्गुण निरंकार ह्याला अंगसंग दाखवतो. जसं म्हटलं जातं की आपण म्हणतो की आरती झाल्यानंतर आपण म्हणतो, घालीन लोटांगण वंदिन चरण डोळ्यांनी पाहिन रूप तुझे पाहताना आपण काय करतो, कळत न कळत हात जोडून डोळे झाकून घेतो, झाकतो की नाही. परंतु आपल्याला ते लक्षात येत नाही, कळत न कळत झालेली ती कृती असते. परंतु त्याच्यामध्ये सुद्धा ब्रह्मज्ञान आहे की डोळ्यापेक्षा डोळे झाकून कोणतं देवाला नमस्कार करतो आपण. घालीन लोटांगण म्हणताना आपण आपल्याच भोवती का प्रदक्षिणा घालतो. देव देवाऱ्यामध्ये असतो, देव मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये असतो. परंतु आरती झाल्यानंतर आपण आपल्याच भोवती विराजमान असलेला निर्गुण निराकाराला आपलेच प्रदक्षिणा घालतो आणि अंतरीच्या देवाला, परमात्म्याला, आत्मरूपाला नमस्कार करून आपण त्याचं दर्शन घेतो. परंतु हे कधी होतं, अज्ञान भक्तीमध्ये होत नाही. अज्ञान भक्तीमध्ये इतर कृती करतात म्हणून आपण करतो. परंतु ब्रह्मज्ञान सद्गुरु कृपा प्राप्त झाल्यानंतर, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर, साक्षात परमेश्वराचं परब्रह्माचं दर्शन झाल्यानंतर त्या भक्ताची अवस्था अशी असते की जेथे जातो तेथे तू माझ्या सांगते चाल विषय हाती धरूनिय. म्हणजे पाहण्यापुरती किंवा बोलण्यापुरती, ऐकण्यापुरती नाहीये. ज्यावेळेला कळत नव्हतं की तुकाराम महाराजांनी असं बोलून ठेवलेलं आहे, हे कधी बोललेलं आहे, ज्यावेळेला साक्षात्कार झाला त्याच्यानंतरची त्यांची अभंग रचना आहे. ज्यावेळेला मी लहान होते, समजा माझ्याच आयुष्यातलं सांगेन की ज्या वेळेला ऐकायचे, हे प्रमाणे ऐकायचे, त्यावेळेला असं वाटायचं की जेथे जातो तेथे तू माझ्या सांगायची. म्हणजे ज्याप्रमाणे एखादी लहान मुलगी आपली बाहुली ही सखी मैत्रीण करते आणि ती बाहुली जिथे ती जाईल तिथे ती कडेवर घेऊन आपल्या बरोबर मिरवत असते, त्याप्रमाणे पंढरेश पांडुरंगाची मूर्ती तुकाराम महाराज आपल्या बरोबर घेऊन फिरत होते का. परंतु सद्गुरु कृपा झाली, ब्रह्मज्ञान प्राप्ती झाली, त्यानंतर त्यांच्या बोलण्यातलं तथ्य लक्षात आलं की जेथे जातो तेथे तू माझ्या सांगायची. म्हणजे हा चराचरामध्ये व्याप्त असलेला सामोरी पाहता दृष्टी पडे हा देव माझा चोहीकडे. ही ज्यावेळेला ज्ञानदृष्टी प्राप्त झाल्यानंतर मी सुद्धा प्रत्येक क्षणामध्ये, प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक वस्तूमध्ये नवे प्रत्येक वस्तू पाहण्याच्या अगोदर हा निर्गुण निराकार पाहते का तर सद्गुरु कृपेने. जसं आता बोललं की सद्गुरु सारिका असता पाठीराखा, इतरांचा लेखा कोण करी. असंच त्याच्यामध्ये काय आहे की अभंगाचं दुसरं चरण, ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सेवा. म्हणजे सांगण्याचा भाव काय आहे, संत सद्गुरु आहे. सद्गुरु म्हणजे काही वेगळं नाहीये, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा. झाली बोला याची सीमा, झाली बोला याची
सीमा, झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा. रामकृष्ण हरी. छान. ऐसा संतांचा महिमा, झाली बोलायाची सीमा. कधी सीमा होते? ज्या वेळेला आपली वाणी कमी पडते. जसं म्हटलं जातं की वेदांनाही नाही कळला अंत पार याचा, कानडा राजा पंढरीचा. की वेद नेती नेती बोलती. की वेद आता म्हणतात की आमच्या बुद्धीच्या पलीकडचा आहे, हा अगाध आहे. त्याप्रमाणे संतांनाच प्राप्त झालेला हा संतांचा महिमा वेगळा आहे. की तिथे आपण काही म्हणू देवतेची संत, संततेची देव, नाही भेदा भेद येथे काही. की ज्या वेळेला साक्षात परमेश्वर त्यांच्या रूपामध्ये वावरत असतो, त्यांच्या भक्ती त्याच घटामध्ये असतो, त्या घटामध्ये सगळं काही करत असतो आणि परत तेच करतो, थाप देत असतो, कौतुकाची थाप देत असतो. प्रत्येक वेळेला संतांनी आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये पण पावले ते त्यांच्या आत्मसात करून दाखवलेलं आहे. की सुख येऊ दे दुःख येऊ दे तोच आहे, करता करविता तोच समजल्यानंतर सुख दुःखाची परिसीमा जाते. ते सुख आणि दुःख पण राहत नाही, कारण माहित असतं की करता करविता हा आहे, तर वेगळं काहीच नाहीये. आज समाजासाठी त्यांनी एवढी तळमळीने केलं की प्रत्येक वेळेला संत जनजागृती करत असताना प्रत्येक कृती करून दाखवतात. की त्याप्रमाणे एखादा छोटा मुलगा शाळेमध्ये जात असतो, त्यावेळेला त्याचे गुरुजी काय करायचे की हातामध्ये एका हातामध्ये त्याला म्हणजे जवळ घ्यायचे आणि पाठी हातामध्ये घेऊन त्याच्या हाताला हात धरून ते अक्षर गिरवायचे, मुळाक्षर गिरवायचे, आ इ. त्याच्यानंतर त्याचा अभ्यास होत जायचं. जसं म्हटलं जातं की अर्भकाची साठी पण त्या हाती धरली पाठी, ऐसे जगी संत कृती करून, ऐसे जगी संत. म्हणजे मुलाच्या साठी ज्याप्रमाणे शिक्षकांनी हातामध्ये पाठी घेऊन त्याला बाराखडी शिकवली, मुळाक्षरी शिकवली, त्याप्रमाणे संत हे कृती करून दाखवतात. आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये कृती करून दाखवतात आणि समाजाला ते शिकवण देतात की तुम्ही पण हा बोध घ्या. हे जन्म मरणाच्या राडगाडग्यातून जर वाचायचं असेल ना, तर केवळ संत कृपा होणं गरजेचं आहे. संत म्हणजेच काय? सद्गुरु कृपा होणं गरजेचं आहे. आपण म्हणतो ऐकलेले आहेत हे सुद्धा की त्यावेळेला ज्ञानेश्वर माऊलींच्या वैयक्तिक जीवनामध्ये भरपूर असे कष्टदायक प्रसंग समाजाने दिले, तरी सुद्धा त्यांनी काय केलं की समाज कल्याणासाठीच खूप काही करून ठेवलेलं आहे. जसं म्हटलं जातं की एका प्रसंगामध्ये ते भिक्षा मागून घरी येत असताना विसोबा खेतर त्यांचे जे काही होते सहकारी ते भेटले आणि माऊलींच्या झोळीतली भिक्षा म्हणजे पीठ आहे ना ते खाली ओतलं, मातीमध्ये ओतलं आणि माती त्याच्यामध्ये अजून मिसळली आणि अजून त्यांना काहीतरी कष्टदायक बोलले आणि त्रासदायक बोलले. माऊली तिथून धावत घरी आले. घरी आल्यानंतर त्यांनी काय केलं, आपलं झोपडीचं दार ताटी लावून घेतली. ताटी लावून घेतल्यानंतर आतमध्ये रडत बसले, आक्रोश करत बसले की बाबा हे काय, आम्ही कोणाला त्रास देत नाही, आम्हाला 2 वेळचं जेवणाची सुद्धा ही प्राप्ती करतायत समाज, आम्ही काय त्यांचं नुकसान करतोय. त्यावेळेला आतमध्ये ते बसलेत, परंतु माऊलींना समजवतात बाहेरून निवृत्ती दादा, सोपान काका आणि मुक्ताबाई. त्यावेळेला मुक्ताबाईंचे अभंग आपण ऐकतो की ताटी उघडा ज्ञानेश्वर, विश्वरागे झाले वनी, विश्वरागे झाले वनी, विश्वरागे झाले वनी, विश्वरागे झाले वनी, संती सुखे व्हावे पाणी, संती सुखे व्हावे पाणी, विश्वरागे झाले वनी, विश्वरागे झाले वनी. काय सांगितलं? विश्व
रागे झाले म्हणे, विश्व आग झाले ना रागाने, तरी सुद्धा संतांनी पाणी व्हावं. आणि पुढे काय सांगितलं की ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मग कोणती ताटी सांगितली? झोपडीची ताटी उघडा ज्ञानेश्वरा म्हणले का ते? की हे अज्ञानामध्ये समाज नको त्या कृती करतायत, नको ते त्रासदायक वागतायत, तर त्यांना ज्ञानाचा प्रकाश द्या, त्यांना ज्ञानाचा प्रकाश द्या आणि त्यांना सत्यत्वाची ओळख करून दिल्यानंतर हा समाज ज्ञानी बनवा. ती अज्ञानाची ताटे दूर करा, ज्ञानाच्या प्रकाशामध्ये त्यांना समाजाला आणा. त्यावेळेला ज्ञानेश्वरी झाली, त्यावेळेला अमृतानुभव झाला, हरिपाठ झाला. सर्वांना पावन करणारा हरिपाठ हा नित्य हरिपाठ सेवेमध्ये आला. म्हणजे सांगण्याचा भावार्थ काय आहे की ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सेवा. कितीही त्रास दिला तरी सुद्धा समाजासाठी जे देह कष्टविधी परोपकारे असे संत आहेत. आणि ह्या संतांचा महिमा गात किती जरी गायला ना, किती त्यांचं वर्णन केलं तरी सुद्धा आपली वाणी कमी पडेल. गांजले त्यासी म्हणे जो आपुले, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. रामकृष्ण हरी. अर्चनाताई जरा प्रमाण द्या, कीर्तन चालू आहे, कीर्तन चालू आहे. अर्चनाताई प्रमाण द्या. आणि शेवटची दोन्ही चरणं, आता शेवटच्या दोन्ही चरणाला तुम्हीच चाल लावा आता. रामकृष्ण हरी. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. त्या एका दोन ओळीच्या ह्याच्यामध्ये सर्व सार्थकता आली की जे रंजल्या गांजल्यांना, तळागाळातल्या समाजातल्या तळागाळातल्या लोकांना सर्वांना आपलंस करतो, कोणी आपला फरका मानत नाही, सर्व माझेच आहे. मग माऊलींची काही विश्व कुटुंबकम, विश्वाची माझे घर. आणि पसायदानामध्ये मागताना सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे, आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे, तोषवणी मज द्यावे पसाय दान. हे मागताना त्यांनी काय केलेलं आहे, विश्वात्मक देवाला प्रार्थना केलेली आहे आणि त्यांना मागितलेलं आहे, सर्व जगासाठी मागितलेलं आहे, सर्व विश्वासाठी मागितलेलं आहे. जे खळांची व्यंकटी सांडू, म्हणजे ते खळांमध्ये जे दुर्गुण आहेत ते सांडू द्यात. समाजाला समजवता तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये सांगितलेलं आहे की आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकलांच्या पायी माझे दंडवत. म्हणजे आपुलाले चित्त शुद्ध करा. म्हणजे प्रत्येक कृती करताना ज्यावेळेला एखादं मूल ऐकत नाही आईला, त्या अगोदर काय करते, लाडाने समजावून सांगते, बाबा हे नको करू. नंतर काय करते, थोड्या आवाजामध्ये कठोरता आणते आणि नाहीच काय जमलं तर मारहाण केली तरी सुद्धा नाही ऐकत, तर शेवटी काय करते, बाबा तुझ्या पुढे हात जोडले, आता तू काही सुधारण्याच्या ह्याच्यामध्ये येईनस, पात्रतेचा होईनस, मी तुझ्या पुढे हात जोडले. आता त्याप्रमाणे संतांनी सुद्धा या समाजापुढे हात जोडले की आता तरी पुढे हाची उपदेश, सकळांच्या पायी माझे दंडवत. आपुलाले चित्त, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, सकळांच्या पायी माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. सांगण्याचा भाव काय ह्याच्यामध्ये की आपल्या जन्माची सार्थकता करा, ह्याच्याकडे लक्ष द्या. आपुलाले चित्त शुद्ध करा म्हणजे आपलं मन हे शुद्धीकरण करा. शुद्धीकरण होणार आहे परमेश्वराच्या चरणावर आल्यानंतर, संतांच्या संगतीमध्ये आल्यानंतर, सद्गुरूची कृपा झाल्यानंतर, संत कृपा झाल्यानंतर इमारत फळायला येणार आहे. मग काय करायचंय, आधी संतांच्या चरणाशी जा. तिथे गेल्यानंतर परमेश्वर आपोआप प्राप्त होतो. मग आपण काय म्हणतो, आता कोठे धावे मना, आता कोठे धावे मना, तुमचे चरण देखलिया, तुमचे चरण देखलिया, आग गेला शीन गेला, आग गेला शीन गेला,
झाला ते आनंद अवघा झाला ते आनंद भाग गेला शीन गेला विठ्ठल 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 विठ्ठल. मग कधी भागनशील जाणार आहे त्यावेळेला आपण संत चरणाजवळ करावं. त्याप्रमाणे सांगितलं जातंय अभंगाचं तिसरे चरण. अर्चनाताई घेताय का? तिसरं चरण आहे अवघी तीर्थे पर्व काळ अवघी पाया पे सकळ. अर्चनाताई तीर्थे पर्व काळ अवघी पाया पे सकळ. अर्चनाताई रामकृष्ण हरी चरण घेताय कोणी? मंगल मावशी चरण घेताय पटकन. वनिता मावशी चरण कोण घेताय का लगेच? अवघी तीर्थे पर्व काळ अवघी पाया पे सकळ. नाही मला चाल तरी काढून द्या मला एखादी. तीर्थे पर्व काळ तीर्थे पर्व काळ अवघी पाया पे सकळ अवघी पाया पे सकळ अवघी पाया पे सकळ अवघी पाया पे सकळ ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा झाली बोला याची सीमा झाली बोला याची सीमा झाली बोला याची सीमा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा ऐसा संतांचा महिमा. रामकृष्ण हरी महाराज. आणि आता शेवटचं चरण वनिता मावशी. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. शेवटचं चरण आहे, कोणीतरी चरणाची तयारी करून ठेवा शेवटच्या. मंगल मावशी, वनिता मावशी किंवा अर्चनाताई. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. छान. ऐसा संतांचा महिमा झाले बोलायची स्थिपा तीर्थे पर्व काळ अवघी पाया पे सकळ. आपण म्हणतो की तीर्थक्षेत्रामध्ये गेलो तरी काय होतं, मूर्ती पाहतो, सरोवर पाहतो, जलकुंड पाहतो, ठीक आहे नाही, मूर्तीचं दर्शन घेऊन येतो आपण. लांबच लांब रांगा लागतात तीर्थक्षेत्री, परंतु काय सांगितलेलं आहे, तीर्थी तोंडा पाणी देव रोकडा सज्जनी. सांगितलेलं आहे की नाही संतांनी, तरी सुद्धा आपण काय करतो, भटकंतीमध्ये आपले दिवस पैसा सगळं घालत असतो. परंतु देव रोकडा सज्जनी आहे सांगितलेलं आहे. प्रत्येकाला माहिती अनुभव आहे, म्हणजे आपण वाचलेला आहे, ऐकलेलं आहे की नामदेव महाराजांना ज्या वेळेला संतांच्या मेळ्यामध्ये कच्चं मडकं ठरवलं जातं, त्यावेळेला सुद्धा काय सांगतं, परमेश्वरच पाठवतो, विठ्ठलच पाठवतो त्याला की असं असं आहे तर तू कोण जा. तर तो येतो, ते येतात, नामदेव महाराज येतात विठ्ठलाकडे आणि सांगतात की काय तेव्हा तुम्ही सांगितलं की तिकडे जा संतांच्या मेळ्यामध्ये, परंतु त्यांनी मला कच्चं मडकं ठरवलं. अखंड जया देवाचा सहवास कार्य अहंकार न गेला. मुक्ताबाई ठणकावून सांगतात की अरे हा इतर सगळेजण त्याचं दर्शन घेतात, परंतु हा तुमचं दर्शन कुठे घेतोय. अहंकार त्याचा अजून वाढत चाललेला आहे ना. मग गौरव काकांना सांगतात, ते सर्वांना माहिती, सर्व श्रुत आहे. परंतु आपण थोडक्यामध्ये बघूया आता की ज्यावेळेला हे नामदेव महाराज विठ्ठलाकडे येतात त्यावेळेला ते सांगतात की बाबा मला कच्चं मडकं ठरवलेलं आहे, आणि सांगतात की भट्टीमध्ये भाजायचंय, म्हणजे हे काय म्हणे. त्यावेळेला परमेश्वर सांगतो की बाबा ते सांगतात ते बरोबर आहे, तू अजून
मला जे रूपामध्ये पाहतो ते माझं रूप फक्त मी भक्तांसाठी घेतलेलं आहे. परंतु माझ्या खऱ्या रूपाची ओळख करून घ्यायचं असेल तर तुला औंढ्या नागनाथाला शंकराच्या मंदिरामध्ये जायला लागेल. सद्गुरू कृपा प्राप्त होणं तुला गरजेचं आहे की त्यांच्या मार्फतच तुला माझ्या खऱ्या रूपाची ओळख करून मिळेल. पण सांगण्याचा भाव काय आहे की विठ्ठल सगळ्या कृती त्याच्यासाठी करत होते. नामदेव महाराजांसाठी सगळं करत होते ते, है की नाही. नैवेद्य खात होते, त्यांची बरोबरची कामं करत होते, त्यांच्या घरी जाऊन सगळ्या गोष्टी साधकाला, त्या भक्ताला त्यावेळेला तो अनंत रूपामध्ये अनंत वेशामध्ये नटलेला हा परमपिता परमेश्वर पाहत असतो. योगी या दुर्लभ तो मैं देखिला साजनी, पाहता पाहता न पुरे मनी, देखिला देखिला माये देवांचा देव. सांगितलंय की नाही माऊलींनी त्या अभंगामध्ये. का तर योग्यांना ही दुर्लभ असणारा सद्गुरु कृपेने प्राप्त झालेला अनंत रूपामध्ये नटलेला, अनंत रूपामध्ये अनंत वेशामध्ये नटलेला प्रत्येक वेळेला पाहण्याची ज्ञान दृष्टी ज्याला प्राप्त होते ना, तोच खरा संतत्वाला प्राप्त होतो. त्या संतांचा महिमा तुकाराम महाराजांनी इथे सांगितलेला आहे. मग पुढे सांगतात की देवतेची संत, संततेची देव, नाही भेदा भेद येथे काही. विठोबा रखुमाय, जय जय विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, विठोबा रखुमाय, जय जय विठोबा रखुमाय. की देवतेची संत, संततेची देव, नाही भेदाभेद येते काही. की तो संत त्या देवत्वाला प्राप्त झाल्यानंतर, ब्रह्मज्ञान प्राप्ती झाल्यानंतर त्याची भक्तीचा मार्ग असा काही होत जातो की नाही की देव साक्षात तो आणि मी एकच होऊन जातो. अगोदर तुकाराम महाराजांची अवस्था काय होती की देव पाहण्यासाठी ते 15 दिवस अज्ञातवासामध्ये गेल्यानंतर, त्या घरीमध्ये दर्शन झाल्यानंतर 15 दिवसामध्ये झाला साक्षात्कार, विठू भेटला माझं निर्गुण निराकार म्हणणारे तुकोबार आहे. नंतर देव घ्या फुका न लगे रुका, मोल काही म्हणत असताना सुद्धा देवाने घेतला नाही. त्यावेळेला ते समाजाच्या ह्याच्याप्रमाणे पुढे प्रवास करत असताना त्यांच्या लक्षात आलं की आपण ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे, नको ब्रह्मज्ञान, आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. काय सांगतात की ती आत्मस्थिती भाव प्राप्त झाली त्यांना, त्या भक्तीमध्ये सायुज्यता मोक्ष प्राप्त झालं. त्यावेळेला सुद्धा त्यांनी काय सांगितलेलं आहे की मी भक्त तू देव ऐसे कर. म्हणजे मला तू तुझ्या रूपामध्ये सामील करून घेतलेला आहे. देव माझा, मी देवाचा, देव पाहायचे गेलो ते देवाची होऊन ठेलो. पण देवत्व प्राप्त झाले हे सुद्धा त्यांनी मान्य केलं की देव पाहायला गेल्यानंतर, देवाची महिमा ऐकल्यानंतर, देव पाहायला गेलो, देव पाहिल्यानंतर त्याच्या सहवासामध्ये मला ज्या वेळेला चारी मुक्ती प्राप्त झाल्या, सर्वश्रेष्ठतम मुक्ती ही सायुज्यता मुक्ती आहे, ही प्राप्त झाली मला. त्यावेळेला सुद्धा मला जाणवते की मी आणि देव एकरूप झालेलो आहोत. सायुज्यता मुक्ती म्हणजेच काय, देवच होणं, देवत्वच त्या संतांमध्ये प्रकट होणं. नवे नवे जिथे जातील ते संत त्या वेळेला त्यांच्या चरणाने तिथे तीर्थ पर्व काळ त्यांच्या चरणावर येऊन जिथे ते जातील तिथे वैकुंठाचं सुख प्राप्त करून देतील. एवढा श्रेष्ठ अधिकार त्या संतांना. म्हणून तर त्याच्यासाठी वेडा झाला ना तो. आणि आज आपण जर पाहिलं की आपल्याला वाटतं की केवळ त्या संतांचाच तो अनुभव आहे असं नाही. आज आपण भक्तीमध्ये ज्या वेळेला कंठाला जीव येतो, जसं म्हटलं जातं, कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, हृदय प्रगटे राम, होते की नाही अवस्था ती, की तो माझ्या हृदयामध्ये आहे, माझ्या अंतःकरणामध्ये आहे. अंगावर शहारे येत आहेत की तो प्रत्येक क्षणाला माझी काळजी घेण्यासाठी प्रत्येक रूपामध्ये उपस्थित राहतो. आपण म्हणतो की माझ्या मनात आलं आणि ते झालं. ऐकणारा कोण आहे, आत्मरूप. आणि परिपूर्ण करणारा सुद्धा कोण आहे, आत्मरूप. अंगसंग विराजमान असलेला तो केवळ ज्ञान दृष्टीने ब्रह्मज्ञान प्राप्ती झाल्यानंतर कळतो. परंतु सांगितलेलं आहे की भक्तामध्ये 4 गोष्टी, 4 प्रकार आहेत ना, आर्त, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी. त्याप्रमाणे माझी जशी भक्ती असेल त्याप्रमाणे तो पुरवितो. ज्ञानी भक्त हा सर्वश्रेष्ठतम सांगितलेला आहे की आपण म्हणतो जाणता,
जाणता जो आहे तो ज्ञानी आहे आणि अर्थार्थार्थी जिज्ञासू हे नेणते आहे. म्हणजे त्यांना जे काही प्राप्त करायचे ते भौतिक गोष्टीने प्राप्त करतात, परंतु ज्ञानी भक्त आहे ना, तो केवळ ज्ञानाच्या दृष्टीने त्याला पाहत असतो, आपलंसं करत असतो, प्रत्येक रूपामध्ये त्यालाच पाहत असतो, प्रत्येक कृतीमध्ये त्याच्याच नामस्मरणाने हे करत असतो. मग आज आपण बघा, सकाळपासून आपण पहाटेपासून त्याच्यामध्ये असतो ना, तर आपला स्वयंपाक सुद्धा एक प्रसादी असते, का तर त्याच्या चिंतनामध्ये ते झालेलं असतं. आपलं काही करू दे, सेवा असते, आपण कपडे धुऊ दे, फरशी पुसू दे, घर साफसफाई करू दे किंवा काही करू दे आपण दिवसभरामध्ये, त्याच्याबरोबर तार मनाची जुळलेली असते ना नामस्मरणाद्वारे, त्यावेळेला प्रत्येक कृती ही आपली भक्ती होते, भक्तिमय अवस्था बोलावा असते. विठ्ठल पाहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भाव, करावा विठ्ठल जीव भाव, येणे सोसे मान झाले हाव भरी, येणे सोसे मान झाले हाव भरी, परत माघारी येत नाही, परत माघारी येत नाही, येणे सोसे मान झाले हाव भरी, येणे सोसे मान झाले हाव भरी. रामकृष्ण हरी. सुंदर. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. की बोलावा विठ्ठल म्हणजे मुखाने विठ्ठलाचं नामस्मरण करा. पाहावा विठ्ठल म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्ती करून हा प्रत्यक्ष साक्षात दर्शन करा त्याचं. निर्गुण निराकार तत्व आहे कसं ह्याची प्राप्ती करा. आणि करावा विठ्ठल जीव भावे म्हणजे तो तळमळीने आपलासा करा, त्याला प्रेम लावा, त्याला जपा. आपण म्हणतो की नाही, एखादं आई काय करते, लहान मुलं असताना त्याला जपते, त्याला सांभाळते, त्याला प्रेम देते, सतत काय त्याचं नाव बाळा 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 त्याचं नाव तोंडात असतं, नाही ना, जीव भावे आपलासा करते. आणि नंतर काय होतं, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम सुख दे, प्रेम नाही समाधान, प्रेम नाही समाधान, प्रेम अति गोड, 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 प्रेम अति गोड. रामकृष्ण हरी. अर्चनाताई, मी तुम्हाला व्हॉट्सअपला अभंग पाठवलेला आहे, शेवटच्या चालीची तयारी करून ठेवा. प्रेम अति गोड, प्रेम अति गोड, प्रेम विन नाही समाधान. सुंदर. प्रेम अति गोड, प्रेम अति गोड, प्रेम विन नाही समाधान. की जर आपण म्हटलं की प्रेम, परमेश्वराचं प्रेम प्राप्ती करण्यासाठी सतत त्याच्या सहवासामध्ये राहणं, त्याच्या नामस्मरणामध्ये राहणं, त्याच्या भक्तीच्या गुण महिमा ऐकणं, त्याचं जसं म्हटलं जातं की भक्ती ही जगण्याची अवस्था आहे, वेगळी करण्याची कृती नाहीये. भक्ताची अवस्था काय होते की काही करत असू दे, नामस्मरण सतत, चिंतन सतत, त्याचा सहवासाचा आनंद तो घेत असतो, त्यावेळेलाच काय होतं, प्रेम होतं. जसं म्हटलं जातं की नवविधा भक्तीमध्ये श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम सख्यम दास्यम सख्यम आणि आत्मनिवेदन भक्ती आहे. ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे की आत्मनिवेदन भक्तीपर्यंत पोहोचेपर्यंत या 8 पायऱ्या ज्या आहेत ना, ते संतत्वाची घडवणूक असते, त्या भक्ताची घडवणूक होत राहते. आणि त्याप्रमाणे त्याला तो आपलासा करत काय करतो,
प्रेमाने येतो म्हटलं जातं. विठू माझा लेकर बाळा संगे गोपाळांचा मेळा. कोणी कडेवर, कोणी खांद्यावर, कोणी हाताला धरून पुढे मागे सगळे संतांना घेऊन तो चाललेला आहे. पण त्याच्यामध्ये आपण कुठे आहोत? मी मला नेहमी त्याच्या कडेवर पाहते. का तर तो एवढा लाड करतो ना, की गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. ह्याच्या प्रेमामध्ये जर आपण अखंड डुंबलो की नाही, मग प्रत्येक रूपामध्ये तोच दिसतो. प्रत्येक रूपामध्ये तो आपले लाड पुरवतोय, प्रत्येक रूपामध्ये तो आपल्याला घडवतोय. काही माझ्याकडून चांगल्या कृती झाल्या, चांगली कर्म झाली तर लाभ देतो. सदा माझी डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझी डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझी डोळा जडो तुझी मूर्ती, सदा माझी डोळा जडो तुझी मूर्ती. रखमाईच्या पती सोयरिया, रखमाईच्या पती सोयरिया, रखमाईच्या पती सोयरिया, रखमाईच्या पती सोयरिया. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. देई मज प्रेम सर्व काळ, देई मज प्रेम सर्व काळ, देई मज प्रेम सर्व काळ, देई मज प्रेम सर्व काळ. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, गोड तुझे रूप, गोड तुझे नाम. अतिशय रामकृष्ण. गोड सुंदर मंगल मावशी. छान, सर्वांचे आवाज छान आहे, सर्वांचे गायन प्रमाण छान आहेत. धन्यवाद. गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. की सतत त्याच्या सहवासामध्ये राहिल्यानंतर त्याचं किती प्रेम आहे. त्याच्या रूपामध्ये तर आपण अगोदरच मोहित झालेलो आहोत. त्याच्या रूपामध्ये प्रत्येक अवतारामध्ये आपण मोहित झालेलो आहोत. त्याच्या चरित्र लीलामध्ये आपण मोहित झालेलो आहोत. परंतु त्याने ज्यावेळेला आपल्याला आपलंसं केलं ना, त्यावेळेला त्याचं प्रेम सुद्धा आपल्याला प्राप्त झाल्यानंतर काय होतं? अनंत रूपी अनंत वेशी नटलेला हा चराचरामध्ये व्याप्त असलेला माझ्यासाठी काय काय करतोय. आज जर विश्वामध्ये पाहिलं की आपण म्हणतो की जयघोष ज्यावेळेला होतो, एखाद्या मंदिरामध्ये आपण गेल्यानंतर जयघोष काय होतो? अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज होतं की नाही असा. म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड नायक, त्याने आपल्याला आपली गणती करणं, आपली दखल घेणं, हे सुद्धा आपल्यासाठी खूप मोठं आहे ना. आज आपण आपल्या परिवारामध्ये असताना आपण दादागिरी करू शकतो. बाहेर आपण समाजामध्ये आपण काय करतो? शांतता घेतो. का तर इतर तिथे असतात. आज आपण जर गावामध्ये राहत असलो तर आपण आपल्या गल्लीपुरतं मर्यादित असतो. गाव तालुक्यामध्ये गेलो तर गाव आपल्या वाटतं, ठीक आहे. गाव म्हणजे माझं आहे असं वाटतं. तालुक्याच्या बाहेर जिल्ह्यामध्ये गेलं तर तालुका आपला वाटतो. आणि तालुक्याच्या बाहेर गेल्यावर जिल्ह्याच्या बाहेर गेल्यावर माझं जिल्हा, आणि राज्याच्या बाहेर गेल्यावर माझं महाराष्ट्र. त्याप्रमाणे व्याप्ती वाढत जाते ना, त्यावेळेला विश्वचे माझे घर ऐसी मती जयाची थोर सांगितलंय की नाही इथे पण. म्हणजे विश्वच माझं घर झाल्यानंतर का तर हा अनंत कोटी ब्रह्मांड नायक असलेला ह्याने मला आपलंसं केले म्हणताना हे अखंड ब्रह्मांड पण माझंच झालं ना. ज्याप्रमाणे आपण म्हणतो की आई वडिलांच्या इस्टेटीमध्ये काय होतं, वारस लागताना त्यांच्या परिवारातले ते मुलं लागतात, त्याप्रमाणे ह्यांनी आपल्यास मला केलंय तर म्हणजे ह्याच्या वारस मी पण आहे ना. हे विश्वचे माझं पण आहे ना. म्हणून जे भेटतील आपल्या आयुष्यामध्ये ना, त्यांना प्रेम देत जाऊया. आज आपण म्हटलं जातं की
प्रेम देती प्रेम घेती भक्ती प्रेमाची गोड भाषा बोलते ही मंगल कामनाची. आज माझ्या आयुष्यामधले मी जर 50-60च्या आसपास जर गेलेली आहे, 50 कॅलेंडर माझ्या आयुष्यातून मी जगून मोकळी झालेली आहे. हातामध्ये बारीक रेती मुठभर जर घेतली आणि बारीक धार सोडत गेलो ना आपण, तर एक वेळ लक्षात येतं की बारीक रेती आपल्या हाताला चिकटलेली आहे. त्याप्रमाणे सांगण्याचा भावार्थ हाच आहे की आपल्या हातामधून सुटलेली रेती म्हणजे आपलं जीवन जगून संपवलेलं आपलं आयुष्य आहे. एक कॅलेंडर म्हणजे 12 महिने 1 वर्षाचे 365 दिवस तास किती असतील ते तुम्ही मोजा. पण तेवढे क्षण आपण आपल्या हातातून सोडवलेले आहेत. म्हणताना आपण आपल्याकडे काय ठेवलेलं आहे, फक्त हातातलं आपलं आयुष्य. कोण श्वास येईल कैसा नाही देहाचा भरोसा. मग प्रत्येक श्वास जगताना आनंद आनंद केवळ आनंदाच्या ढोई आनंदी तरंग आनंदाचे रंग आनंदी आनंद असं जर आपण जगलो ना, तर प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये संपर्कामध्ये येणाऱ्या प्रत्येकाला आपण केवळ प्रेम आणि प्रेमच देईल. का तर माझ्या आयुष्यातला हा शेवटचा दिवस आहे, म्हणून भरभरून जगताना इतरांना भरभरून प्रेम देण्याचीच कृती आपल्याकडून होणार. सांगण्याचा भाव एवढाच आहे की जे काही प्राप्त आहे ना, त्याच्यामध्ये समाधान मानून इतरांना सुख देता देता आपणही सुखी व्हा. त्याप्रमाणे म्हटलं जातं की इतरांना द्यावे. एखादं साखरेचं पोतं जर असेल त्याला कुठेही टाच मारा, ते केवळ साखरच देणार आहे. एखाद्या भुशाचं पोतं असेल तर त्याला कुठेही टाच मारा, ते केवळ भुसाच बाहेर देणार आहे. त्याप्रमाणे आपल्या सद्विचारांना असं प्रफुल्लित ठेवा की सतत सतत ते सद्विचार सत्कर्मामध्ये परिवर्तन होऊन इतरांना सुद्धा सुखच देणार आहे. त्यावेळेला इतरांना सुख देऊ, त्यावेळेला शतपटीने सुख आपल्याकडे येणार आहे. त्याप्रमाणे जसं म्हटलंय की अभंगाचं 4थं चरण की तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. ज्याप्रमाणे संतांची चरण सेवा घेताय करत का? असताना हां, चरण घेताय का ताई? हां, घ्या. कुठलं चरण घ्यायचं? तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवलं का अभंग? पाहिला का? तुका म्हणे देवा देवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पाहिजे. संतांचा महिमा थोडं जवळ या, मोबाईलच्या जवळ या. तुमचा आवाज येत नाही. मोबाईलच्या जवळ या. हो का? बरं. काय सांगू नका वाचू, टाळ वाजू नका, असंच म्हणा. ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा. झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा. तुका म्हणे म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा. ऐसा महिमा संतांचा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा. झाली बोलायाची सीमा, झाली बोलायाची सीमा. ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, ऐसा संतांचा महिमा, संतांचा महिमा, संतांचा महिमा. अप्रतिम अप्रतिम, खूप सुंदर छान, सुंदर, खूप छान. छान छान, खरंच छान. ऐसा संतांचा महिमा, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. ऐसा संतांचा महिमा, झाली बोलायाची सीमा. जसं म्हटलं जातं की एखादी माऊली कधी खुश होते, तिला काहीतरी वस्तू द्या किंवा तिला बाकीच्या खाण्यापिण्याच्या गोष्टी द्या,
त्याने माऊली खुश होते, परंतु जास्त खुश कधी होते ज्या वेळेला तिच्या मुलाचे लाड केलं जातं, तिच्या मुलाचं कौतुक केलं जातं. सगळं कसं होतं आईचं जास्त चित्त आपल्या बाळाजवळ असतं, की बाळाला ज्या वेळेला एखादं प्रेम देताना त्यावेळेला ती माऊली खुश असते. त्याप्रमाणे परमेश्वराचे संत हे बाळ आहेत, संत हे लाडके आहेत, की संतांची सेवा करा, संतांची भक्ती करा, संतांना प्रेम द्या, त्यावेळेलाच ते परमेश्वराला ती पोचपावती होते, त्याची पूजा केल्यासारखं त्याला आनंद होतो. ज्यावेळेला आपण म्हणतो की आपल्या जवळचे आपल्या समविचारी लोकांना ज्यावेळेला आपण प्रेम देतो की नाही, समविचारी लोकांशीच आपण संपर्कात असतो, संवाद आपला समविचारी लोकांशीच होतो. जिथे मतभेद असतात, भले ते श्रीमंत असू दे गरीब असू दे, आजच्या काळामध्ये ते पाहिलं जात नाही. तुम्ही श्रीमंत आहात का गरीब आहात, पैशाने धनाने, काय पाहिलं जातं, तुम्ही समविचारी आहात का, आपली मतं जुळतात का. आज ज्योतिताईंचे काय ना आमचा संवाद झाला, तर आम्ही प्रत्यक्ष भेटलो नाही कधीच, परंतु 2-3 वेळा फोन झाले, त्या फोन मध्ये आम्ही खूप काही बोललो. त्यावेळेला लक्षात आलं की अरे आपले विचार एकमेकीशी जुळतायत. त्यावेळेला सेवेला होकार दिला गेला. तर सांगण्याचा भाव काय आहे की आज तुमच्याकडे काय आहे त्याच्यापेक्षा तुमचे विचार कसे आहेत, सद्विचार सद्विवेक बुद्धी जिथे असेल ना, तिथेच आपण आपल्या मताप्रमाणे मनाचे बाबा विचार जुळतायत तर मैत्री होते. त्याप्रमाणे सांगण्याचा भाव काय आहे की समविचारी लोकांनी इथे एकत्र येऊन केलेले हे रोजच्या सेवेचा जो काही आनंद तुम्ही घेताय, श्रवण भक्तीचा आनंद घेताय, त्याच्यामध्ये अजून वाढ होत जाऊ देत. परमेश्वर कृपेने तुमची भक्ती सुद्धा परमेश्वराला आवडेल असे असू देत, होऊ देत. प्रत्येक वेळेला लक्षात येतं की जी भक्ती आपण करतोय त्याच्यामध्ये परमेश्वर खुश आहे का. या गुरुला काय देव बाई असे कशाने हो उतराई, की अनंत ऋण त्याने आपल्यावर केलेले आहेत. परमेश्वर भक्तीला तर यांनी जोडलंच आहे, परंतु सतत आपल्याला प्रेम देत आहे. त्यावेळेला लक्षात येतं की का संतांनी मांडून ठेवलेलं आहे की आलिंगनाकडे मोक्ष साविजता जोरे, ऐसा संतांचा महिमा झाली बोला याची सीमा. ती संत कृपा झाल्यानंतरच ह्या सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. त्यावेळेला काय म्हटलं जातं, उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. आपलं भाग्य जे आहे की नाही ते जे इमारत फळाली, संत कृपा झाली, इमारत फळाली. ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया, उभारली देवालया, उभारली देवालया, देवालया. संत कृपा झाली, इमारत फळाली, संत कृपा झाली, इमारत फळाली, संत कृपा झाली. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. सुंदर. संत कृपा झाली, इमारत फळाली. याच्यामध्ये कुठली इमारत सांगितलेली आहे की 5 तत्वाचं, हा 3.5 हाताचं, आणि जसं म्हटलं जातं 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय आणि 1 मन अहंकार यांनी परिपूर्ण असलेला हा 5 तत्वाचा पुतळा जो ह्या जन्मामध्ये प्राप्त झालेला आहे, त्याची सार्थकता केवळ भक्तीमध्ये आहे. परमेश्वरांनी सांगितलं की मी खूप काही अनंत योनी निर्माण केल्या, परंतु मानव योनी यासाठी केलेले आहे की उत्तम किरीटी, यापरी उत्तम किरीटी मी रचलीच नाही. का तर यांनी माझी ओळख करून खरी भक्ती करण्याचं, मला रिझवण्याचं कार्य हे केवळ मानव जन्माला दिलेलं आहे. ह्या संत कृपेने काय होतं, याची कृपा झाल्या, संतांची कृपा झाल्यानंतर ह्याचं महत्व कळतं आणि त्या महत्वाची सार्थकता करण्यासाठी परत मार्गदर्शन सुद्धा संतांचंच होतं. म्हणून उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली, संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडीला. किती सोपे भाषेमध्ये पण त्यांनी संतांनी जागृती दिलेली आहे आणि ती अवस्था आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे. म्हणून केवळ संतांची भक्ती करत गेलं की नाही, संत सेवा करत गेलं की नाही, की नकळतपणे हा परमेश्वर खुश होतो आणि आपल्याला तन धनाने मालोमाल करतो, की त्याला मागण्याची गरज नाहीये. जसं आपण ऐकतो सुद्धा की हत्तीला देतो कणानं, मुंगीला देतो कणानं. त्याची जशी भूक आहे त्याला ती प्राप्त करून देतो.
परंतु सतत ह्याच्या सहवासामध्ये आनंदामध्ये राहायचं असेल तर केवळ काय करायचं, संतांच्या चरणी झुकून वागावं, दान संतांना दयेचं मागावं. म्हणजे सतत ह्याच्या सहवासामध्ये राहिलं तर अति आनंदामध्ये जीवन जगलं जातं. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम बोलिलेले कुरे वेडी वाकुडी उत्तरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्या पुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 कुंडली कवरधार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली सर्वांना ज्ञानेश्वर धन्यवाद. महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. गुरुदेव दत्त बजरंग बली की जय. सब संतन की जय. रामकृष्ण हरी. जय जय रघुवीर समर्थ.